तर मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत मुलांना परीक्षेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते बघणार आहोत। जसं आपण पाहिलं सराव खेळ या माध्यमातून आपण प्रश्न घेतले, त्याचप्रमाणे आपण मुलांना परीक्षेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया। बघा, जो आपल्या इथे पहिला प्रश्न आहे मुलांना आपण बघत आहोत, आकाशातील निम्मेपेक्षा जास्त तारे हे डॅश डॅश आहेत। मग तुम्हाला 4 पर्याय दिले गेले आहेत। या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर आहे, आपण वाचणार आहोत आपले 4ही पर्याय, की आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे कोणत्या प्रकारचे तारे आहेत। तर बघा, आपलं जे ऑप्शन आहे आपण वाचणार आहोत। पहिलं आहे तांबडे राक्षसी तारे, दुसरं आहे महाराक्षसी तारे, तिसरे आहे जोड तारे आणि चौथा आहे रूपविकारी तारे। या 4 पैकी आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांना, तुम्हालाही माहीत आहे की आकाशात निम्म्यापेक्षा जास्त तारे हे कोणते तारे आहेत। तर जे आपले तारे आहेत जोड तारे, हे आपण मुलांना पाठामध्ये अभ्यासलं होतं की जे रूपविकारी तारे की ज्यांना आकार नाही, त्यांचा आकार निश्चित नाही आहे, त्या ताऱ्यांना आपण काय बोलत आहोत, रूपविकारी तारे बोलत आहोत। त्याचप्रमाणे राक्षसी तारे, तांबडे राक्षसी, हे तांबडे राक्षसीपेक्षा महाराक्षसी तारे हे कसे आहेत, सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। मग त्यापेक्षा मला आपलं जे आहे, आपलं जे आन्सर आहे, आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे कोणते तारे आहेत, जोड तारे आहेत। आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला डॅश डॅश म्हणतात। मग आपली सूर्यमाला कोणत्यामध्ये आहे, तुम्हाला 4 पर्याय आहे। 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे, पहिलं आहे आकाशगंगा, दुसरं आहे मंदाकिनी, तिसरं आहे देवयानी आणि चौथा आहे विश्व आहे। बघा, या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असतं की आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे, मग त्या म्हणजे दीर्घिकेत आहे तिला काय म्हणणार आहेत। मग देवयानी म्हणजेच काय आहे, आकाशगंगा आहे। विश्व म्हणजे काय, युनिवर्स आहे। त्याचप्रमाणे मंदाकिनी म्हणजे काय आपण बोलणार, त्याला मिल्की वे बोलणार आहोत। म्हणजे याचे सगळे अर्थ एकच आहेत। परंतु आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत, मग त्याला आपलं योग्य आन्सर काय असणार आहे की आपलं आन्सर असणार आहे की आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे त्याला आपण आकाशगंगा असे बोलणार। कारण आकाशगंगेमध्ये काय आहे, दीर्घिका आहे। दीर्घिका म्हणजे काय की जे ताऱ्यांचं जो गुच्छ आहे, आणि त्याचप्रमाणे आपण ताऱ्यांचे जे असंख्य तारे आणि तारकापुंज आहे, तारकागुच्छ आहे, अशांना आपण काय बोलत आहोत, दीर्घिका बोलत आहोत। म्हणजे सर्व कुठे आहे, आकाशगंगेमध्ये आहे। आणि म्हणूनच मग त्याची जी वेगळी नावं दिली आहे, देवयानी नाव आहे, विश्व आहे। विश्व म्हणजे युनिवर्स आहे। म्हणजे हे काय आहे मुलांना, त्यांना दिलेली नावं आहेत। आणि म्हणूनच आपली जी सूर्यमाला आहे ज्या दीर्घिकेत आहे तिला आपण काय म्हणणार आहोत मुलांना, आकाशगंगा असे म्हणणार। हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत। आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, सूर्य हा पिवळ्या रंगाचा डॅश डॅश आहे। मग सूर्य हा पिवळ्या रंगाचा काय आहे त्यांनी विचारलं आहे। आपले 4 पर्याय आहेत, ग्रह आहे, उपग्रह आहे, तारा आहे का बटुग्रह आहे। मग या 4 पैकी आपलं काय आन्सर असणार, तुम्हालाही माहीत आहे, मला ऑप्शनची गरजच नाही की आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे सूर्य काय आहे मुलांनो, तर तारा आहे। ग्रह आणि उपग्रह असू शकतो का, कारण सूर्य हा काय आहे, केंद्रस्थानी असल्यामुळे सूर्यमाल्यामध्ये किंवा सोलर सिस्टममध्ये असणारे जे ग्रह आहेत मग ते त्याप्रमाणे आपले स्थिरावलेले असतात। जो सगळ्यात पहिला ग्रह आहे तो बुध आहे, मग बुध, मंगळ, पृथ्वी हा तिसरा आहे, मंगळ हा चौथा आहे। मग अशा प्रकारचे सर्व हे ग्रह आहेत, सर्व ग्रहांना उपग्रह आहेत मुलांनो। आणि म्हणूनच जे बुध आणि शुक्र आहेत तो त्या ग्रहांना सोडून बाकी सगळ्यांना उपग्रह आहे। मग अशाच प्रकारे म्हणून मग ग्रह येत नाही, उपग्रह येत नाही, बटुग्रह येत नाही। म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे की सूर्य हा पिवळ्या रंगाचा आहे, त्यातले आपलं करेक्ट आन्सर आहे तारा। हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर असणार आहे। सूर्य काय आहे, तारा आहे। आणि म्हणून आपलं करेक्ट आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुक्र हा सर्वात डॅश डॅश ग्रह आहे। मग शुक्र हा कोणत्या प्रकारचा ग्रह आहे किंवा त्याचं तुम्हाला एक वैशिष्ट्य इथे सांगायला सांगितलं आहे। मग 4 पर्याय आहेत, त्या 4 पैकी त्यांचं कोणतं वैशिष्ट्य आहे हे देखील आपण पाहणार आहोत। पहिला आहे वेगवान, दुसरा आहे तप्त, तिसरा आहे वादळी आणि चौथा आहे लाल। तर या 4 पैकी आपलं काय योग्य उत्तर असणार आहे, बघा, शुक्र आहे। मग तो लाल आहे का, तर अजिबात नाही। तो वादळी आहे का, मग वादळी कोण आहे, गुरुग्रह आहे, त्याच्यामुळे शुक्र हा येऊ शकत नाही। त्याप्रमाणे तो वेगवान आहे का, तर नाही, तो जो गुरु आहे तो कसा आहे, वेगवान आहे। मग आपला जो योग्य आन्सर आहे, शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे। तप्तचा अर्थ काय आहे मुलांनो, तप्त म्हणजे आपण बोलतो एकदम असं ज्वलनशील, म्हणजे ज्याची जास्त उष्णता, तापमान त्याचं जास्त असणार आहे, म्हणून त्याला म्हणणार तप्त आहे। जसं आपण बोलतो ना की पाणी हे खूप तापलेलं आहे, जसं आगीचा जो गोळा कसा असतो तप्त असतो, की त्याची जी प्रचंड जी आगीचं जे तापमान आहे ते जास्त प्रमाणात असलं आपण त्याला काय बोलतो, तप्त बोलतो।
म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न असणार आहे डॅश डॅश हा वादळी ग्रह आहे. मग कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह म्हटले जातं? तर तुम्हाला 4 पर्याय आहेत बघा. तिथे बुध, गुरु, शनी आणि मंगळ आहे, बरोबर. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार की कोणता ग्रह वादळी आहे? तर साहजिकच जो आपला गुरु आहे तो कसा आहे? वादळी ग्रह आहे, की त्याला गुरु ग्रहाला आपण वादळी ग्रह असं, वादळी गुरु असं देखील आपण त्याला नाव संबोधत आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे जो डॅश डॅश हा वादळी ग्रह आहे. कोणता ग्रह आहे? तो गुरु ग्रह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, डॅश डॅश हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले अंशनी गोल आहेत. मग अंशनी धूळ आणि बर्फ यापासून तयार झालेले हे अंशनी गोल आहेत. मग कोणापासून तयार झाले आहेत? तर आपल्याला इथे 4 पर्याय दिले. या 4 पर्याय आपण नीट वाचून घेणार आहोत. बघा, पाहणार आहोत. पहिला आहे उल्का, दुसरा आहे लघुग्रह, तिसरा आहे तारे आणि चौथा आहे धूमकेतू. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? बघा, आता पाहणार उल्का म्हणजे काय, लघुग्रह, तारे, हे सगळं आपला अभ्यास झालेला आहे. मग डॅश डॅश हे धूळ व बर्फापासून तयार झालेले म्हणजे कोणतं आहे मुलांना यापैकी? मुलांना तर आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे मुलांना धूमकेतू आहे. हे आपलं करेक्ट असणार आहे की धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले आहेत. आणि म्हणजे तयार झालेले जे अंश आहेत ते जेव्हा वरती जातात, जे सूर्याच्या विरुद्ध दिशेने जेव्हा जातात तेव्हा काय केलं जातं? तेव्हा त्याला आपण उल्का बोलतो. आणि मग त्याचे जे खांब तयार होतात आणि मग अंशनी गोल कसे तयार होतात की जे उल्का आहे जे पूर्ण जळून जातात, ते उल्का आहे पण ते पूर्णतः नष्ट होत नाही, त्याला आपण उल्का पात असे बोलतो. हे देखील आपल्या इथे झालेलं आहे. म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे डॅश डॅश हे धूळ व बर्फ कोणतं आहे? तर धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले अंशनी गोल आपण त्याला म्हणणार आहोत. जे धूमकेतूपासूनच काय आहे? अंशनी गोलची सुरुवात होत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्र, व्याध हे डॅश डॅश प्रकारचे तारे आहेत. मित्र आणि व्याध हे कोणत्या प्रकारचे तारे म्हणजे कोणत्या ताऱ्यांना या नावाची उपमा दिली गेलेली आहे असं त्यांनी विचारले. आपले जे ऑप्शन आहे ते वाचणार आहोत. पहिलं आहे जोड तारे, दुसरं आहे सदृश्य तारे, तिसरं आहे रूपविकारी तारे आणि चौथा आहे तांबडे राक्षसी तारे. मग या 4 पैकी आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे मुलांना? बघा, जोड तारे म्हणजे काय की जे एकमेकाला जोड येतात ते जोड तारे. सूर्यसदृश्य तारे म्हणजे जे सूर्यासारखे चमकणारे किंवा प्रकाश देणारे त्याला आपण सूर्यसदृश्य म्हणतो. जे रूपविकारी ज्यांना अनियमित त्यांचा आकार आहे, त्याच्या आकाराने छोटे असतात, आकाराने मोठे. म्हणजे तांबडे राक्षसी तारे म्हणजे काय आहे मुलांना? तांबडे राक्षस म्हणजे जे मुलांना जे राक्षस म्हणजे त्यांचा देखील जो आकार आहे तो सूर्यापेक्षा मोठा आहे, आकाराने ते मोठे असतात म्हणून त्याला राक्षसी बोलले आहे. मग यापैकी आपले योग्य उत्तर आहे. मग यापैकी मित्र आणि व्याध कोणाला बोललेले आहे? तर मग आपलं योग्य उत्तर आहे मित्र आणि व्याध हे सूर्यसदृश्य जे तारे आहेत त्यांना बोललं गेलेलं आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर असणारे सदृश्य तारे, मित्र, व्याध हे सूर्यसदृश्य तारे प्रकारचे तारे आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लुटो या ग्रहाला डॅश डॅश म्हणून संबोधले जाते. जो प्लुटो नावाचा जो ग्रह आहे तुम्हाला माहिती आहे, जो आपल्या सूर्यमालिकेतील जे सोलर सिस्टममध्ये असलेल्या जे 8 जे ग्रह आहेत त्यापैकी प्लुटो जे उपग्रह आहे, त्या ग्रहाचा जो उपग्रह आहे त्याला आपण काय बोलत आहोत? प्लुटो बोलत आहोत. मग तो कोणता त्याला काय संबोधलं जातं, काय म्हटलं जातं? तुम्हाला 4 पर्याय आहेत. मोठा ग्रह, तारे, बटुग्रह का लघुग्रह. मग या 4 पैकी आपलं योग्य उत्तर करणारे म्हणालो की मोठा ग्रह, तारे, लघुग्रह. तर आपलं जे योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणणार तो तारे बोलणार नाही, तो मोठा ग्रहही नाहीये, तो लघुग्रहही नाहीये. तर त्याचं आपलं योग्य उत्तर आहे त्याला आपण म्हणणार आहोत बटुग्रह असे आपण त्याला बोलणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. बघा, आता त्यांनी सांगितलं की डॅश डॅश म्हणजे त्यांनी सांगितलं मग तुम्हाला 4 पर्याय आहे. मग उल्का म्हणजे आहे का, तारे म्हणजे आहे का, ग्रह म्हणजे आहे का उल्कापात म्हणजे आहे का? तर यापैकी मुलांना आपलं बघा ग्रह आणि तारेचा संबंध त्याच्यामध्ये येत नाही आहे. मग लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारा तो शिलाखंड आहे. मग कोणता आहे? मग आपलं जे योग्य उत्तर असणार आहे उल्का हे असणार आहे. की उल्का म्हणजे तुम्हाला एक प्रकारे इथे उल्काची डेफिनेशन विचारली आहे किंवा एक प्रकारे म्हणजे तुम्हाला व्याख्या इथे सांगितलेली आहे की डॅश डॅश म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारा शिलाखंड असतात. मग ते कोण आहे? मग ग्रह तारेचं उल्कापातही नाही आहे. मग याच्यामध्ये जे योग्य आन्सर असणार आहे उल्का हे आपलं आन्सर असणार आहे. उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारा शिलाखंड असतात त्याला आपण काय म्हणत आहोत? उल्का असे म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो
सूर्यमालेतील 8वा ग्रह हा डॅश डॅश आहे. कोणता ग्रह आहे? आपण सूर्यमालेतील पाहिलेले आहे, जे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस आणि नेपच्यून. मग यापैकी आपला कोणता आहे मुलांना? बघा, आता तुम्हाला 4 पर्याय आहेत. नेपच्यून, शनी, युरेनस आणि शुक्र आहे, सॉरी गुरु आहे. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? जो 8वा ग्रह आहे, जो पहिला आहे तो बुध आहे. तर मग 8वा जो आहे तो कोणता आहे मुलांना? जसं आपण पाठामध्ये बघितलं की सूर्यमालेच्या केंद्रस्थानी, जो केंद्रस्थानी काय सूर्याच्या सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता आहे? तर तो बुध आहे. आणि सूर्याच्या सर्वात शेवटचा जो ग्रह आहे तो कोणता आहे मुलांनो? तो आहे नेपच्यून आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर आपण इथे क्लिक करणार आहोत. शनी, युरेनस, गुरु हे आपले जो हे 8वे नाही, तर 8वे शनी नेपच्यून आहे. आणि म्हणून आपले योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. बघा, आपले 10चे 10 प्रश्न इथे सोडवलेले आहेत. एकूण प्रश्न 10 होते, सोडवलेले प्रश्न 10 होते. आणि आपले जे बरोबर उत्तर होते ती देखील इथे 10 आलेली. आपलं एकही उत्तर इथे चुकलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तर इथे देण्यास सुरुवात, आपण व्यवस्थित उत्तर इथे दिलेली आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण आता बघण्याचा प्रयत्न करूया. काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा आता प्रयत्न करूया. चला तर आपण सुरुवात करूया. बघा, आता त्यांनी सांगितलं दीर्घिका कशाच म्हणतात असं त्यांनी विचारलेलं आहे. दीर्घिका म्हणजे काय? दीर्घिका म्हणजे जे असंख्य तारे आहे, तारकांचा गुच्छ आहे, त्याला आपण काय बोलत आहोत? दीर्घिका बोलत आहोत. म्हणजे हे सर्व कुठे असणार आहे? आकाशामध्ये, गंगेमध्ये आहे की अवकाशामध्ये आहे. ते काय आहे? तारे आहेत, असंख्य तारे आहेत. आणि असंख्य तारकाचा जो गुच्छ आहे, म्हणजे त्याला तारका जो गुच्छ बोलू शकतो, त्याला आपण काय बोलणार आहोत? दीर्घिका बोलणार आहोत. जसं आपण बोलतो की फुलांचा जो गुच्छ आहे, त्या जे एक फुल असेल तर त्याला आपण गुच्छ बोलतो का? नाही. तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या फुलाला आपण काय बोलत आहोत? गुच्छ बोलत आहोत. त्याचप्रमाणे याला आपण काय बोलणार आहोत? सर्व ताऱ्यांना मिळून दीर्घिका असे आपण बोलणार आहोत. बघा, आता इथे दिले आहे असंख्य तारे. जसं मी आता सांगितलं, असंख्य तारे व त्याच्या ग्रहमालिका, म्हणजे ग्रहमालिका आहेत, त्यांना त्याच्या समूहास, म्हणजे त्याचा जे समूह आहे ना, समूह कुणाला म्हटला जातो? जो लोकांचा जमाव असतो. 2 पेक्षा जास्त जेव्हा लोक एकत्र येतात त्याला आपण समूह बोलत असतो, बरोबर? ते जेव्हा एक व्यक्ती असते तेव्हा आपण त्याला समूह बोलतो का? तर नाही. म्हणून मी इथे त्यांनी सांगितलंय की असंख्य तारे व तारका ग्रहमालिका, म्हणजे ग्रहांची ती काय एक प्रकारे ती मालिका जोडली गेलेली आहे. त्याच्या समूहाला आपण काय बोलणार आहोत? दीर्घिका असे बोलणार आहोत. म्हणजे एकापेक्षा जास्त तारे. इन शॉर्ट म्हणजे जर सांगायचं ठरलं तर असंख्य तारे व तारकाचा जो गुच्छ आहे त्याला आपण बोलणार आहोत ग्रहमालिकेला. त्याच्या समूहाला आपण काय बोलणार आहोत? दीर्घिका असे बोलणार आहोत. हे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. म्हणून मला कळाले दीर्घिका म्हणजे काय? तर दीर्घिका म्हणजे असंख्य तारे व ग्रहमालिकाच्या समूहाला आपण दीर्घिका असे बोलणार आहोत. आता दीर्घिकाचे प्रकार किती पडतात त्यांनी असं विचारलंय की म्हणजे दीर्घिका काय? दीर्घिका आहे म्हणजे काय? की जे ताऱ्यांचा जो समूह आहे आपण त्याला दीर्घिका म्हणू. मग त्याचे प्रकार त्याच्या आकारावरून पडत आहे. मग त्याचे आकार कशा प्रकारे आहेत? कोणते प्रकार आहेत? म्हणजे त्यांनी सांगितलं की कोणकोणत्या प्रकारामध्ये आपल्याला दीर्घिका आपल्याला भेटत असतात किंवा आपल्याला त्या आहेत उपलब्ध. तर दीर्घिकाच्या आकारानुसार त्याचे प्रकार पडलेले असतात. म्हणजे लंबवर्तुळाकार, चक्राकार, अविरुद्ध चक्राकार. त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहू शकतो की ते अनियमित प्रकार आहे. म्हणजे त्याचा आकार हा त्याचा स्थिर नाही आहे. मग त्याचा आकार हा कसा वेगळा आहे किंवा आपण म्हणू शकतो की तो एका आकारामध्ये तो असत नाही, तर तो वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. बघा, आता इथे त्यांनी सांगितलं आहे दीर्घिकेचे त्याच्या आकारावरून प्रकार पडतात. जसं मी सांगितलं, चक्राकार, सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार आणि अविरुद्ध आकार. अविरुद्ध चक्राकार म्हणजे काय? की ते जे चक्राकार आहे त्याच्या विरुद्ध आहे, की ज्याप्रमाणे त्याचा जो आकार आहे त्या चक्राच्या विरुद्ध प्रकारामध्ये देखील तो आपल्याला पडतो. आणि त्याचप्रमाणे अनियमित, तो अनियमित नाही आहे. अशा प्रकारे त्याचे प्रकार पडलेले असतात. बघा, इथे आपण पुन्हा एकदा नीट समजून घेणार आहोत. तर बघा, आपण इथे पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. दीर्घिकेचे त्याच्या आकारावरून प्रकार पडतात. कशावरून? आकारावर. म्हणजे ज्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे. व तो चक्राकार देखील असू शकतो, तो सर्पिलाकार देखील असू शकतो, म्हणजेच काय लंबवर्तुळाकार आहे, त्याचप्रमाणे तो अविरुद्ध चक्राकार आहे आणि अनियमित असे देखील त्याचे प्रकार इथे आपल्याला पडलेला आपण पाहत आहोत. म्हणून अशा प्रकारे दीर्घिकेचे प्रकार हे आपण पाहिलेले आहेत. त्याचे आकारावर त्याचे प्रकार पडतात. लंबवर्तुळाकार, चक्राकार, सर्पिलाकार, अविरुद्ध चक्राकार आणि अनियमित प्रकार. म्हणजे अशा प्रकारे 4 प्रकार त्याचे दीर्घिकेचे इथे पडत आहेत. हे देखील आपण
इथे बघितलेले आहेत. तर बघा, जो आपला जो प्रश्न आहे, आकाश तारेमध्ये कोणाकोणाचा समावेश होत आहे. तर आकाश तारेमध्ये की असे कितीतरी मुलांना जे तारे आहेत जे आकाशापेक्षा देखील आकाराने हे खूप मोठ्या प्रमाणात मोठे आहेत. तर आकाश सूर्यापेक्षाही आकाराने खूप कमी आकाराचे देखील त्याच्यामध्ये मुलांना तारे आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे वायूचे ढग आहेत, त्याचप्रमाणे मुलांना धुळीचे कण आहेत, काही नवीन तारे आहेत, काही जुने तारे आहेत जे नवीन जन्माला आलेले तारे आहेत, किंवा काही तारे आहेत जे निष्फळ तारे आहेत. तर अशा प्रकारचा तारका जो समूह आहे परिपूर्णपणे ते देखील आपल्याला आकाशगंगेमध्ये इथे पाहायला मिळत आहे. बघूया आपण मुलांना प्रश्नाचं उत्तर. आकाशगंगेत सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे, जसं मी आता सांगितलं की आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा असे कितीतरी लहान देखील तारे आहेत आणि सूर्यापेक्षा असे कितीतरी मोठे देखील तारे आपल्याला आकाशगंगेमध्ये पाहायला मिळत आहे. तारका गुच्छ आहे, म्हणजे हजारो तारांचा असंख्य तारे आहेत त्याचा काय आपल्याला भेटत आहे तिथे गुच्छ, तारकांचा गुच्छ आपल्याला ते बघायला मिळत आहे. तेजोमय मिळत आहे. त्याचप्रमाणे वायूचे ढग आणि धुळीचे कण, जसं सांगितलं जे वायूचे ढग आणि धुळीचे कण, जे धूळ आहे ते धुळीचे कण आणि वायूचे ढग हे देखील आपल्याला मिळत आहे. काही मृत तारे आहेत आणि काही नवीन जन्माला आलेले तारे, अशा अनेक खगोलीय वस्तू आपल्याला आकाशगंगेमध्ये आपल्याला भेटत आहे की वस्तू तिथे आकाशामध्ये आहेत. अशा प्रकारे कळाले की आकाशगंगेमध्ये कोणकोणत्या खगोलीय वस्तू आपल्याला आढळतात. तर आकाशगंगेमध्ये आपल्याला सूर्यापेक्षा काही लहान तारे, तो सूर्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तारे तिथे आढळतात, तारका गुच्छ आढळतात, तेजोमेध आढळतात, वायूचे जे ढग आहेत ते आढळतात, धुळीचे कण आहेत ते देखील आढळतात, काही मृत तारे आणि काही नवीन जन्माला आलेले तारे, अशा सर्व खगोलीय वस्तू आपल्याला आकाशगंगेमध्ये हे आढळत असतात. तर हे आपलं करेक्ट इथे आन्सर आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो की ताऱ्यांचे प्रकार कोणते आहेत. तारे त्यांनी सांगितले की ताऱ्याचे प्रकार कोणकोणत्या प्रकारचे तारे पडतात. मग सर्वात प्रथम आपण मुलांना शिकलो होतो की तारेचा जो रंग आहे तो एकाच रंगाचा नाही. तारे आपल्याला निळे, पांढरे, तांबडे रंगाचे आपल्याला देखील, निळे, तांबडे, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे देखील आपल्याला तारे दिसत असतात. 4 रंगामध्ये आपल्याला तारे दिसतात. मग त्याच्या आकारावर त्याचे काय पडतात, प्रकार पडतात. मग त्याप्रमाणे मुलांना आपण पाहू शकतो सूर्यसदृश्य तारे आहेत, त्याचप्रमाणे तांबडे राक्षसी तारे आहेत, जोड तारे आहेत, ध्रुविकारी तारे आहेत. मग हे सर्व ताऱ्यांचे काय आहेत, प्रकार आहेत मुलांना. तांबडे राक्षसी तारे आणि महाराक्षसी तारे, जोडविकार तारे आणि त्याचप्रमाणे ध्रुविकारी तारे, हे सर्व ताऱ्यांचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे मुलांनो तारे हे 4 प्रकाराच्या 4 रंगामध्ये देखील आपल्याला आढळतात. आपल्याला निळा, तांबडा, पिवळा, त्याचप्रमाणे पांढरा, या 4 रंग आपल्याला या ताऱ्यांचे देखील आपल्याला आढळतात. याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. बघा इथे पाहणार आहोत आपण मुलांनो ताऱ्यांचे त्याच्या आकारानुसार, रंगानुसार, जसं ते रंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ताऱ्यांचा जो आकार आहे त्या आकारानुसार, रंगानुसार प्रकार पडतात. ते तेजस्विता, तापमान यावरून देखील प्रकार पडतात. म्हणजे त्याप्रमाणे कशा प्रकारे त्याची तेजस्विता आहे, म्हणजे ताऱ्याचा जो आकार आहे तो किती मोठ्या प्रमाणात आहे, किती छोट्या प्रमाणात. काही तारे हे छोटे असतात, काही तारे आकाराने मोठे असतात. मग त्याचा आकारावरून त्याचे काय पडते मुलांना, प्रकार पडतात. रंगावरून प्रकार पडतात. तो कोणत्या रंगाचा आहे, तांबडा, निळा, पिवळा, पांढरा, त्याच्यावरून पडतात. त्याच्या तेजस्वितावरून, त्याची तेजस्विता म्हणजे तो किती प्रमाणात प्रखर प्रकाश देऊ शकतो त्याच्यावरून, त्याचप्रमाणे त्याचं तापमान किती आहे यावरून देखील ते पडतात. मग आता आपण पाहिलं की कशावर ताऱ्याचे प्रकार, मग ते कोणते आहेत. सूर्यसदृश्य तारे आहेत, तांबडे राक्षसी तारे आहेत, तारे महाराक्षसी तारे आहेत, जोड तारे आहेत आणि ध्रुविकारी तारे आहेत. तर अशी सर्व ताऱ्यांच्या प्रकाराची देखील आपण माहिती या पाठाच्या माध्यमातून मुलांना आपण घेतलेली होती. ते देखील आपण पाहिलेली होती की कशा प्रकारची जे तारे आहेत ते तारे कुठे चमकतात, कोणत्या दिशेने असतात, हे देखील आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. बघा आता आपण जो आपला नेक्स्ट प्रश्न असणार आहे की सूर्याची काही ठळक वैशिष्ट्ये लिहा. की आपल्याला सूर्याबद्दलची ठळक वैशिष्ट्य म्हणजेच एक प्रकारे आपल्याला सूर्याची इथे माहिती सांगायची की जो सूर्य आहे, जो सोलार सिस्टमचा तो एक भाग आहे. सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमालेचं तो केंद्रस्थानी आहे, तो पिवळ्या रंगाचा आहे आणि त्याचं जे डिग्रीचे तापमान ते 6000 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं तापमान असतं मुलांनो. त्याचप्रमाणे तो सूर्य हा इतका मोठा आहे की पृथ्वीसारखे 13 लाख ग्रह त्या सूर्यामध्ये सहज सामावू शकतात. जो सूर्याचा जो व्यास आहे तो 13,92,000 इतका सेंटीमीटरचा आहे. चला तर बघा आपण पाहणार आहोत. बघा इथे लिहिलं आहे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पिवळ्या रंगाचा तारा आहे. जो सूर्यमालेच्या केंद्रस्थानी, जो सूर्यमालेचं जो केंद्रस्थान आहे आणि तो कसा आहे, पिवळ्या रंगाचा जो तारा आहे
त्याचा पृष्ठभागाचे जे तापमान आहे ते किती आहे, जसं मी सांगितलं 6000 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. आणि तो पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतो. कुठे? सूर्य हा इतका मोठा आहे की पृथ्वीसारखे 13 लाख ग्रह त्या सूर्यामध्ये सहज सामावू शकतात. बघा इतका तो मोठा आकाराने आहे. व त्याचा सूर्याचा व्यास हा साधारणपणे किती आहे मुलांना? सूर्याचा व्यास हा साधारण किती आहे? 13,92,000 आहे. आणि त्याचं जे तापमान आहे ते देखील पाहू शकता 6000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. बघा त्याचे आपण वैशिष्ट्य बघू की सूर्य जो केंद्रस्थानी आहे त्याचा पिवळ्या रंगाचा तो काय आहे? तारा आहे. हे आपलं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्या पृष्ठभागाचे तापमान 6000 डिग्री सेल्सिअस आहे, दुसरं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह तो सूर्यामध्ये सहज सामावू शकतात, हे आपलं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचप्रमाणे तो इतका मोठ्या आकाराने आहे. सूर्याचा व्यास हा साधारणपणे 13,92,000 आहे. इथे किमी एवढा आहे, हे देखील आपलं त्याचं सूर्याचं वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे सूर्याची आपण वैशिष्ट्य पाहू. पुढे जे सोलर सिस्टम आहे की सूर्यमालेच्या केंद्रस्थानी काय आहे म्हणून पिवळ्या रंगाचा तो तारा आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला कोणत्या आकारात दिसत आहोत? तो आपल्याला पिवळ्या आकारामध्ये तो आपल्याला दिसत असतो. आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे बघा, जो पुढचा प्रश्न आपण मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय आहे? तर त्याच्यात मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय, की मंगळ ग्रह जो आहे त्या मंगळ ग्रहावरती जी माती आहे ती लाल रंगाची आहे. आणि त्यामुळे लाल रंगाची माती असल्यामुळे त्याला आपण लाल ग्रह असं देखील त्या ग्रहाला आपण म्हणत आहोत. जो मंगळ ग्रह आहे त्याला दुसरं जे उपनाव आहे किंवा त्याला लाल ग्रह या नावाने देखील त्याला संबोधत आहोत. त्या मंगळ या ग्रहावरती एक उंच आणि एक लांब असं एक काय आहे? पर्वत आहे. ॲमेझॉनचा जो नावाचा जो पर्वत आहे तो या ठिकाणी आढळतो. सर्व ग्रहापैकी आपल्याला मंगळ ग्रहावरती हा सर्वात उंच आणि लांब पर्वताचं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बघा आपण इथे पाहणार आहोत सूर्यमालेतील हा चौथा ग्रह आहे की जे सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेतील कितव्या नंबरचा आहे? चौथा. जो पहिला आहे तो बुध आहे मुलांना. आणि जो चौथा ग्रह आहे तो आहे तो मंगळ आहे. मंगळावरील मातीत लोह आहे की त्या मंगळाच्या वर जी माती आहे त्या मातीमध्ये काय आहे? लोह असल्यामुळे त्याच्यातील जो मातीचा जो रंग आहे तो कसा आहे? लालसर आपल्याला इथे दिसत आहे. व त्याला लाल ग्रह असे म्हणून देखील संबोधले जाते. सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत जसं मी सांगितलं कोणता आहे? ऑलिम्पस मॉस हा नावाचा हा काय आहे? पर्वत आहे. कोणता आहे? ऑलिम्पस मॉस हा काय आहे? पर्वत आहे. सर्वात उंच आणि लांब. सर्व ग्रहापैकी मंगळ याच ग्रहावरती सर्वात उंच आणि लांब हा पर्वत आपल्याला इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण मंगळ ग्रहाची वैशिष्ट्य बघितली आहे. बघा आपण बघत आहोत सूर्यमालेतील हा चौथा ग्रह आहे. त्याचप्रमाणे मातीत ते लोह असल्यामुळे मंगळावरील मातीत लोह असल्यामुळे तिथली जी माती आहे ती लाल रंगाची आहे. आणि लाल रंगाची असल्यामुळे त्या ग्रहाला लाल ग्रह असं देखील नाव देण्यात येत आलं आहे. बघा सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत जर तिथे असेल तर कुठे आहे? ऑलिम्पस मॉस हा इथे मंगळावरती आपल्याला आढळत आहे. तर अशा प्रकारे मंगळ ग्रहाचं देखील आपण वैशिष्ट्य पाहिलं. आपण सूर्याचं वैशिष्ट्य पाहिलं, आपण मंगळ ग्रहाचं देखील वैशिष्ट्य इथे बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपलं इथे उत्तर क्लिअर केलेलं आणि समजून सांगितलेलं आहे. जो आपला नेक्स्ट प्रश्न आहे आपण पाहणार आहोत धूमकेतूचे प्रकार कोणते आहेत? आता आपण बघणार आहोत धूमकेतूचे प्रकार कोणते आहेत, की धूमकेतूचे प्रकार हे त्याच्या मुलांना सूर्य जो आहे त्या सूर्याची एक फेरी पूर्ण करण्याच्या कालावधीवरून त्याचे प्रकार पडत असतात. मग त्याचे दोन प्रकार पडतात. एक अल्प मुदतीचा धूमकेतू आणि एक दीर्घ मुदतीचा धूमकेतू. मग दीर्घ मुदतीचा जो धूमकेतू आहे तो मुलांना जो त्याला एक कालावधी एक फेरा पूर्ण करण्यासाठी किंवा सूर्यावर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 200 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो, त्याला आपण काय बोलणार आहोत? दीर्घ मुदतीचा धूमकेतू. त्याचप्रमाणे ज्याला जो अल्प मुदतीचा जो धूमकेतू आहे त्याला देखील बोलावं 200 वर्षापेक्षा कमी मुदत ज्याला लागते किंवा कमी काळ लागतो सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला आपण बोलणार आहोत अल्प मुदतीचा धूमकेतू. बघा आपण पाहणार आहोत मुलांनो, बघा इथे दिले आहे धूमकेतूचे त्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून प्रकार पडतात. जसं मी आता सांगितलं की त्याला सूर्याभोवती एक फेऱ्या पूर्ण करण्याच्या कालावधीनुसार त्याचे काय पडतात? प्रकार पडतात. मग त्याचे प्रकार किती आहे? 2 आहे. बघा दीर्घ मुदतीचा धूमकेतू मग आहे तो कसा आहे? 200 वर्षापेक्षा जास्त. मग 200 वर्ष म्हणजे किती? 210, 20, 30, 230, 240
म्हणजे एक निश्चित त्यांनी आकडा दिलेला आहे. परंतु त्यांनी एक अंदाज दिला की 200 वर्षापेक्षा जास्त त्याला काळ लागू शकतो. म्हणजे 210 पण असू शकतं, 215 पण, 220 पण असू शकतं. बघा, अधिक कालावधी लागतो. तर अल्प मुदतीचा जो धूमकेतू आहे त्याला 200 पेक्षा कमी वर्षाचा कालावधी लागतो. किती? 200 वर्षापेक्षा कमी वर्षाचा कालावधी. म्हणजे मग त्या असू शकतं 180 असू शकतो, 175 असू शकतो, 195 असू शकतो. म्हणजे 200 पेक्षा कमी मुदतीचा जो कालावधी त्याला लागत आहे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, त्याला 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. त्याला आपण काय बोलणार आहोत? अल्प मुदतीचा धूमकेतू बोलणार आहोत. तर अशा प्रकारे आपण धूमकेतूचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. एक आहे मुलांनो जो दीर्घ मुदतीचा धूमकेतू आणि दुसरा आहे अल्प मुदतीचा धूमकेतू. तर अशा प्रकारे धूमकेतूचे हे प्रकार पडतात. हे आपण उत्तर इथे परिपूर्ण स्पष्टीकरणासह दिलेलं आहे. आपण पाहणार आहोत नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये लिहा. नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्य म्हणजे की नेपच्यून जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील हा सर्वात शेवटचा आणि 8वा जो ग्रह आहे की याला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण 41 वर्षाचा कालावधी लागतो. आणि मुलांना येथील जे वारे आहेत ते अतिशय वेगाने वारे वाहत असतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बघा, आपण पाहणार आहोत सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. या ग्रहावरील एक ऋतू हा 41 वर्षाचा असतो. की जो एक ऋतू आहे मग तो एक प्रकारचा जो ऋतू आपण म्हणू शकतो की तो किती वर्षाचा त्याला लागत आहे परिपूर्ण होण्यासाठी. आपल्याला त्याला 41 वर्ष लागत आहे. म्हणजे आपण पृथ्वीवर एक ऋतू परिपूर्ण होण्यासाठी जसं आपण बोलू शकतो उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. मग एक उन्हाळा, पावसाळा, हिवाळा म्हणजे आपल्या वर्षाचे 12 महिने असतात. मग 12 महिन्यामध्ये आपण जे डिवायडेशन जर केलं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतूचं, तर एका ऋतूला किती महिने लागणार आहे? साहजिकच 4 महिने. हे सोपं गणित आहे. म्हणजे एक ऋतू जर संपायचा असेल मग तो उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, मग 4 महिन्याचा आपल्याला 4 महिन्याचा कालावधी लागत आहे. परंतु त्यांनी इथे सांगितलं आहे मुलांना या ग्रहावरील एक ऋतू हा 41 वर्षाचा असतो. म्हणजे ऋतू मग 41 वर्षाचा हा फार मोठा कालावधी आहे. या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात. आणि हा जो ग्रह आहे या ग्रहावरती जो नेपच्यून ग्रह आहे त्याच्यावर अतिशय वेगाने वारे वाहण्याचं इथे काम करत आहेत. आणि म्हणून ते वेगाने वारे इथे वाहत असतात. अशा प्रकारे आपण नेपच्यून ग्रहाचं देखील वैशिष्ट्य पाहिलं आहे. नेपच्यून ग्रह हा सर्वात शेवटचा आणि 8वा ग्रह आहे. या ग्रहावर एक ऋतू संपण्यासाठी किंवा एक ऋतूचा कालावधी हा परिपूर्ण होण्यासाठी 41 वर्षाचा कालावधी लागत आहे. आणि या ग्रहावरती अतिशय वेगाने वारे वाहत आहेत. वेगाने म्हणजे एकदम स्पीडली वारे वाहण्याचं काम इथे करत आहे. आता बघा मुलांना आपण पाहणार जो आपला नेक्स्ट प्रश्न आहे धूमकेतू कशाने बनलेला आहे? धूमकेतू हा द्रव्याने आणि धुलीकणाने बनलेला हा धूमकेतू आहे. जसं आपण पाठामध्ये बघितलेलं आहे की जो गोठण जो द्रव्य आहे जो स्थायी रूपाचा जो द्रव आहे तो काय आहे त्याची वाफेत रूपांतर होतं धुलीकण आणि मिक्स करून तो काय होत आहे धूमकेतू बनत आहे. म्हणजेच काय द्रव्याने आणि धुलीकणाने धूमकेतू हा बनलेला आहे. बघा आपण पाहणार आहोत धूमकेतू हा गोठलेल्या द्रव्याने, जसं आता सांगितलं धूमकेतू हा गोठलेल्या द्रव्याने व धुलीकणाने बनलेला असतो. तर हे आपलं साधं सरळ सोपं उत्तर आहे. आपला बघा नेक्स्ट प्रश्न आहे मुलांना उल्का व अश्नी यातील फरक कोणते आहे? तुम्हाला उल्का आणि अश्नी याच्यामधील फरक सांगायचा आहे. आता आपण पहिलं जो पाहणार आहोत उल्का म्हणजे काय की लघुग्रहाच्या पट्ट्यात येणारा जो शिलाखंड आहे तो पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर तो परिपूर्ण जेव्हा जळतो त्याला आपण उल्का बोलणार आहोत. आणि तेच जर मला शिलाखंड परिपूर्ण जेव्हा जळत नाहीत तेव्हा आपण त्याला अश्नी असे बोलणार. मग त्याचे अंशनी गोल हे त्या आकाशगंगेमध्ये फिरत असतात. मग आपण इथे पाहणार आहोत लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे जे शिलाखंड हे पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर काय होत आहे ते परिपूर्ण ते जळतात. म्हणजेच त्याला काय बोलणार आहोत उल्का बोलणार आहोत. समजते मुलांनो? जे लघुग्रहाचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जर शिलाखंड आले तर ते शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात म्हणजे त्या पृथ्वीच्या जवळच्या वातावरणात जर आले तर ते काय होत आहे त्याला आपण उल्का बोलणार आहोत. ते परिपूर्ण जेव्हा जळतात तेव्हा त्याला आपण काय बोलणार आहोत उल्का बोलणार आहोत. परंतु ते परिपूर्ण जेव्हा जळत नाही ते अर्धवट जळतात ते जर उल्का पूर्णपणे न जळता म्हणजे ती जी उल्का आहे ती जर परिपूर्ण जर नाही जळली तर त्यांचे अंशनी गोल तयार होतात आणि ते पृथ्वीवर देखील पडलेले असतात. आणि म्हणून जर जळत्या पृष्ठभागावर पडला तर त्यांना अंशनी असे म्हटले जाते. याचं देखील मुलांना आपण स्पष्टीकरणाच्या आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं तर उल्का म्हणजे काय आणि अंशनी म्हणजे काय याच्यातील तुम्हाला फरक देखील सांगितलेला आहे. धूमकेतू हा कशा प्रकारे तयार होतो ते देखील सांगितले की गोठलेल्या द्रवातून आणि धुलीकणाने काय होतं धूमकेतू तयार होत असतो. त्याचप्रमाणे उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यात येणारा जो शिलाखंड आहे तो शिलाखंड पृथ्वीच्या पट्ट्यात आल्यावरती तो काय होत आहे परिपूर्ण जळत असतो. त्याला आपण काय म्हणणार आहोत बघा परिपूर्ण जळतात त्यांना उल्का बनणार. आणि
आणि जर तो परिपूर्ण जळाला नाही तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, त्याचे 80 गोल तयार होतात आणि ते 80 गोल पृथ्वीच्या म्हणून ते आकाशगंगेमध्ये देखील जोराने वेगाने वाहण्याचं देखील काम करतात. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठातील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपले 10चे 10 प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहे. आणि त्याचप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर याचे देखील आपण मुलांना प्रश्नोत्तर काही लघुत्तरी काही दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. सरावाच्या माध्यमातून 2 पर्यायवाची प्रश्न होते ते देखील दिले आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वर खेळ आणि परीक्षा याच्या माध्यमातून जे 4 आपल्याला ऑप्शन होते, 4 पर्यायवाची जे शब्द होते, उत्तर होती, त्याच्या माध्यमातून देखील आपण प्रश्नोत्तर दिलेली आहेत. तर अशा प्रकारे जो आपला पाठ आहे मला विश्वाचे अंतरंग या पाठाच्या माध्यमातून आपण हर एक घटकांचा सविस्तरचा अभ्यास केला आहे की सूर्य म्हणजे काय, सूर्यमाला म्हणजे काय, सूर्यमालेचे दीर्घिका म्हणजे काय आहे, त्याचप्रमाणे सूर्याच्या अंतर्गत वागणारे तारकापुंज म्हणजे काय आहे त्याचा आपण अभ्यास केला आहे. आपण ग्रहांचा अभ्यास केलेला आहे. तारे आणि ग्रह यांचा देखील आपण की ताऱ्याचे प्रकार किती व कोणते पडतात याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं आहे मुलांनो धूमकेतू म्हणजे काय व धूमकेतूचे प्रकार किती आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. उल्का म्हणजे काय, त्याचप्रमाणे अवनी म्हणजे काय याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे हर एक जे घटक आहेत आपण ज्या पाठाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जे सर्व घटक घेतले होते या सर्व घटकांचा आपण व्यवस्थित या चित्रीकरणाच्या माध्यमातून असं विस्तृत आपण इथे अभ्यास केलेला आहे. व त्या पाठाच्या संदर्भात आलेले जे सर्व प्रश्नोत्तर आहेत, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर, ते प्रश्नोत्तर कोणते आले आहेत ते देखील आपण याचं स्पष्टीकरणासह आपण इथे उत्तरं देखील दिलेली आहेत. तर अशा प्रकारे हा पाठ मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला आहे. तो तुम्हाला समजला आहे मला मुलांना खात्री आहे. भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन विषयाकडे. तोपर्यंत धन्यवाद.